ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु हे ठरवण्यासाठी म्हणजे कोणती कंपनी उत्तम आहे, कोणती योग्य आहे, कोणती अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय, तर कोणत्याही कंपनीचा म्हणजे आपल्या चॅनलवर असलेल्या कंपन्यांच्या अभ्यासातील कोणत्याही कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 7 नंबरची कंपनी असलेली इन्फोसिस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण 6 मुद्दे पाहणार आहोत. तरी हा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचे अभ्यासाचे 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. म्हणजे एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा एक निर्देशांक आहे, त्याला निफ्टी असे म्हणतात. आपण अभ्यासक्रमात सुद्धा पाहिले निफ्टी म्हणजे काय. निफ्टी म्हणजे विविध क्षेत्रातील टॉप 50 कंपन्या आणि त्यांची कालच्या भावाच्या तुलनेतील आजची म्हणजे स्थिती काय आहे त्याच्यावर ते निर्देशांकाची म्हणजे कालच्यापेक्षा आज मार्केट कसं वर आहे की खाली आहे याचा एक अंदाज येत असतो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 23 जानेवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,048 या अंकावर बंद झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला निफ्टी निर्देशांक 52वी हाय म्हणजे 26,373 पासून आज 25,048 आहे, म्हणजे सुमारे 1,325 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला निफ्टी निर्देशांक 52वी हायपासून सध्या सुमारे 5.2% खाली आहे. म्हणजेच आत्ता मंदीची स्थिती आहे आणि निफ्टी निर्देशांक हा 5.2% खाली आहे. म्हणजे एकूण मार्केट सध्या खालच्या दिशेने म्हणजे मंदीच्या दिशेने चाललेले आहे. तर मित्रांनो, आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे इन्फोसिस. आणि मित्रांनो, इन्फोसिस ही कंपनी IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत TCS, HCL टेक, विप्रो, LT माइंट्री, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट, ओराकल फिनसर्व, कॉफोर्ज, एम्फॅसिस, वेक्झावेअर टेक, KPIT टेक. मित्रांनो,
इन्फोसिस ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीसारखे काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी 2026मध्ये आपण TCS ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवला आहे. तसेच कमेंटवरून विप्रो ह्या कंपनीचा सुद्धा 2026मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आणि यातील बऱ्यापैकी सर्व कंपन्यांचे आपण 2025ला 2024ला सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 23 जानेवारी 2026 आणि आज इन्फोसिस ह्या कंपनीचा एक शेअर्स 1670 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीच्या शेअरचा 52वी हाय किंमत जर बघितली तर ती आहे 1922 रुपये होती व 52वी लो किंमत जर बघितली तर ती 1307 रुपये होती. आणि आज करंट व्हॅल्यूला हा शेअर्स 1670 रुपयाला मिळत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास इन्फोसिस ह्या कंपनीचा एक शेअर्स 1665 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास इन्फोसिस ह्या कंपनीचा एक शेअर्स 1215 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास इन्फोसिस ह्या कंपनीचा एक शेअर्स 440 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 6,77,373 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 7 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो. मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीला 2025 साली 26,750 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 26,248 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 24,103 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 22,146 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 19,423 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. मित्रांनो, आपण समजा ह्या कंपनीचा शेअर घ्यायचा असं ठरवलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न. म्हणजेच त्या कंपनीचे आपण आत्ता शेअर घेणार आहे पण त्याच्या आधी त्याचे मालक कोण कोण आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर कोणत्या कोणत्या घटकाकडे त्या कंपनीचे किती किती टक्के शेअर्स आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात आत्ता सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो.
आणि त्यांचा हिस्सा इन्फोसिस या कंपनीत सुमारे 37.85% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांच्याकडे इन्फोसिस या कंपनीचे 27.74% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा इन्फोसिस या कंपनीत 13.31% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण इन्फोसिस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीला 2021 साली 19,423 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 26,750 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट बऱ्यापैकी वाढलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वाढ अतिशय तीव्र नाही आहे, परंतु दरवर्षी नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, त्यामुळेच इन्फोसिस ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1,665 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 1,215 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 440 रुपयाला मिळत होता, तोच इन्फोसिस ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1,670 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर इन्फोसिस ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1,665 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. तर इन्फोसिस ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 1,665 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 1,215 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 440 रुपये गुंतवलेले असते, तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 1,670 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 2 वर्षापूर्वीच्या 1,665 रुपयाचे, 5 वर्षापूर्वीचे 1,215 रुपयाचे, 10 वर्षापूर्वीचे 440 रुपयाचे आज 1,670 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं ओव्हरऑल जर बघितलं तर 10 वर्षात सुमारे 3.79 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजे 3.79 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की इन्फोसिस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा 37.85% आहे आणि प्रमोटरचा हिस्सा फक्त 13.31% आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते, परंतु इन्फोसिस ह्या कंपनीत ते फक्त 13.31% आहे. त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. योग्य आहे कारण DII ह्या कंपनीचे सध्या मालक आहेत. ज्या घटकाकडे त्या कंपनीचे शेअर सर्वात जास्त असतात तो घटक त्या कंपनीचा मालक असतो. आणि DII म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था, तर त्यांचा हिस्सा 37.85% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की इन्फोसिस ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ नाही, थोडीफारच वाढ आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही 50%हून कमी आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, कधीही आपल्या चॅनलवर ज्या कंपन्यांचे आपण व्हिडिओ बनवले आहेत त्यातील योग्य किंवा उत्तम ह्या कंपनीतच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. मित्रांनो, अयोग्य कंपनीत कधीही रक्कम गुंतवू नये. मित्रांनो, पण लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी कितीही योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूण मार्केट खाली आल्यामुळे किंवा त्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे किंवा युद्धाच्या बातम्या, निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते.
कारण तू जागतिक मार्केट हे जास्त काळ मंदीत राहत नसते आणि जेव्हा जागतिक बाजारातील मंदी ओसरायला सुरुवात होते तेव्हा सर्वात उत्तम कंपनी, योग्य कंपनीचे शेअर्सच सर्वात आधी वाढत असतात. त्यामुळे मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे टप्प्याटप्प्याने ह्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यास सध्या काही हरकत नाही. ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. मित्रांनो, इन्फोसिस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्या प्लेलिस्टमधील व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.